कांद्याच्या पातीची भाजी मला खूप आवडते, म्हणून मी आज पहिल्यांदाच बनवायला घेतली होती। याच्या आधी मी कधी बनवली नव्हती अशी स्वतः कधी, म्हणजे आईने वगैरे बनवलेली मी खाल्ली होती गावाला, पण मी अशी पातीची पेंडी आणून कधी बनवलेली नव्हती। आज पहिल्यांदाच मला फ्रेश अशी पात भेटली म्हणून मी घेऊन आले होते बाजारातून। तर आणली, नंतर मग स्वच्छ अशी निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि मग नंतर मग कट करून घेतली। कांदे जे होते पुढच्या साईडचे तर ते कोवळे कोवळे कांदे वेगळे कट करून घेतले आणि पात होती तर ती वेगळी कट करून घेतली आणि नंतर मग जाळीवरती एका काढून घेतली, जेणेकरून थोडंफार काय पाणी राहिलं असेल तर निघून जाईल। त्याच्यामुळे ना पातीची भाजी आहे तर ती अशी एकदम गिजगा होणार नाही। तर लसूण सोलून घेतला, नंतर मग मिरच्या पण थोड्याशा घेतल्या होत्या। आता ह्या मिरच्या तिखट नाहीत म्हणून मी जास्त घेतल्या होत्या, अजिबात तिखट नाही लागत हे मिरच्या म्हणून जरा जास्तच घेतल्या। नंतर मग ते कुटून घेतलं आणि नंतर मग कढई तापत ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली आणि मग वरून लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकला। कट करून घेतलेला कोवळा कांदा होता पुढच्या साईडचा तर तो भाजून घेतला छान असा। कांदा जास्त वेळ भाजायचा, त्याने भाजी छान होते। नंतर त्यामध्ये हळद टाकली आणि मग छान असं फ्राय करून घेतलं की मग वरून पात कट केलेली होती तर ती टाकली, छान अशी फ्राय करून घेतली। आणि सुरुवातीला ना ही पात खूप जास्त दिसते पण शिजून खूप कमी होते एकदम। सुरुवातीला पाणी वगैरे काही टाकायचं नाही आणि झाकायची पण नाही ह्या स्टेजला, नाहीतर मग एकदम अशी हे होऊन जाते, एकदम स्मॅश होऊन जाते भाजी। वरून मग भिजवलेली मुगाची डाळ होती तर ती टाकली आणि मग मीठ टाकलं, त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट टाकला आणि आता पूर्णपणे भाजी शिजली की मग आता आपण झाकू शकतो, कारण पाणी जर सुटलं ना तर डाळ जी आहे तर डाळ पाणी शोषते आणि भाजीची पातीची जी पात जी आहे तर ती एकदम गिजगा होत नाही किंवा अशी स्मॅश होत नाही। तर थोड्या वेळ झाकून मी वाफ काढून घेतली भाजीची आणि नंतर मग चपाती पण बनवले होते छान छान अशा। नंतर मग चपाती वगैरे बनवून झाली की मग मला जेवण पण करायचं होतं, पण लोखंडाच्या कढईमध्ये केल्यामुळं आधी मी भाजी वगैरे काढून ठेवली साईडला। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।